नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या नवीन ब्लॉगमध्ये। आज आपल्याला बस घेऊन जायचं होतं, बुकिंग आली होती बसला। मग काय घेतले आपले डिझायर आणि निघालो आपण पार्किंगला आलो, बस वगैरे क्लीन करून घेतली बस आणि निघालो कस्टमरच्या पिकअप लोकेशनला। कस्टमरने 6:30ला बोलवलेलं, कस्टमर 9:30ला निघले तर मग काय बालेवाडीचं लागलं फुल ट्रॅफिक, ऑफिस टायमिंग असल्यामुळे। मग आलो तसं ट्रॅफिक पास करत हळूहळू आपण मग कात्रज वगैरे पास करून पुढं आलो। कात्रज बोगदा लागला, घुसलो आपण मग कात्रज बोगद्यामध्ये। कात्रज बोगदा असताना पास केला आणि डायरेक्ट आलो आपण मग खेडशिवापूरचा टोल नाका पास करून आलो जोगेश्वरी मिसळच्या तिथे नाश्ता करायला। नाश्ता वगैरे केला, तिथून निघलो आलो आपण सातारमधून मारला राईट कास पाटारकडे आणि निघालो। तर मित्रांनो हे बघा, सिटीमध्ये घुसलं नाही बघा, असे आडवे लोक आहेत, त्यांना काय कळतं का नाही, मोठ्या गाड्या टायराखाली येतात नाही एखाद दिवशी अशानं। मग नंतर आपण घाट चढून वर आलो तर बघा मित्रांनो सातारा सिटी कशी दिसते वरनं। मग नंतर कस्टमरला सोडलं त्यांच्या लोकेशनला आणि आपण आलो मग पार्किंगला आराम करावं म्हणलं, थोडं झोप वगैरे केली। झोपेतून मग कस्टमरचा फोन आला की चला आपल्याला लेक बघायला जायचं। मग गेलो आपण लेक वगैरे बघायला, लेक वगैरे बघितला आणि कस्टमर म्हणलं आता चला आता डायरेक्ट पुण्याकडे। मग पुण्याकडे निघालो, मग आलो परत आपण घाटात। तर मग घाटामध्ये तर काय मस्त असा रात्री तर काय विचारूच नका, नाद्या बाद नजारा दिसत होता सातारा सिटीचा वरनं। म्हणलं तुम्हाला पण दाखवा। तर बघा मित्रांनो कसं आहे। मग नंतर आपल्या गाडीला भूक लागली होती, डिझेल टाकी फुल केली आणि निघालो मग 80चा रिबीट काटा लावून, कारण आपल्याला पुढं लगेच आपल्याला त्र्यंबकेश्वरचं बुकिंग होतं, त्यामुळे आपल्याला झालं होतं ऑलरेडी लेट। मग काय आलो पुण्यामध्ये कस्टमरला ड्रॉप आणि निघालो दुसऱ्या कस्टमरच्या पिकअप लोकेशनकडे। तर मित्रांनो आजचा ब्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा, लाईक फॉलो करायला विसरू नका। धन्यवाद।